यस, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। सो आज हम नया यूनिट स्टार्ट कर रहे हैं जिसका नाम है कैश बुक। ओके, सो कैश बुक में क्या क्या सीखना है? कैश बुक इज अ टाइप ऑफ सब्सिडियरी बुक एज वेल एज प्रिंसिपल बुक। ये हमने देखा था। सब्सिडियरी बुक मतलब क्या? इट्स अ टाइप ऑफ जर्नल. ओके, अँड प्रिन्सिपल बुक म्हणजे लेजर. सो कॅश बुक जे आहे ते सबसिडियरी बुक पण आहे आणि प्रिन्सिपल बुक पण आहे. आणि रिझन काय त्याचं? तर व्हेनेवर देअर आर कॅश ट्रान्झॅक्शन. सो कॅश ट्रान्झॅक्शन काय असतात? कॅश सेल्स, कॅश परचेसेस, कॅश रिसीव्ह फ्रॉम कस्टमर्स, कॅश पेड टू सप्लायर्स ऑर क्रेडिटर्स. सो जिथे कुठे कॅश ट्रान्झॅक्शन येतील त्या सगळ्या कॅश ट्रान्झॅक्शन कुठे रेकॉर्ड करायच्या? कॅश बुक मध्ये. ओके, जर का बँक ट्रान्झॅक्शन असतील, पेमेंट रिसीव्ह थ्रू चेक, एनईएफटी, गुगल पे, फोन पे, सो ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शन कुठे जातात सांगा? बँकेत पैसे येतात. करेक्ट. सो बँक ट्रान्झॅक्शन सुद्धा कॅशबुक मध्ये येतात जर का कॅशबुक मध्ये कुठला कॉलम असेल तर बँक कॉलम. ओके, सो कॅशबुक आणि कॅशबुक हे सबसिडियरी बुक पण आहे आणि प्रिन्सिपल बुक पण आहे. असं का म्हणतात ते आपण पुढे बघणार आहोत. ओके, कॅशबुकचे व्हेरियस टाइप्स आहेत. सो काय काय टाइप्स आहेत? सिंपल कॅशबुक ज्याच्यामध्ये एकच कॉलम असणार आहे. कुठला कॉलम? कॅशचा कॉलम. एकच कॉलम असतो. 2 कॉलम कॅशबुक आणि 3 कॉलम कॅशबुक. सो 2 कॉलम कॅशबुक तुम्हाला होता 11th मध्ये. सो 2 कॉलम कॅशबुक मध्ये कॅश कॉलम असतो आणि कुठला असतो? बँक कॉलम असतो. ओके, आणि 3 कॉलम कॅशबुक मध्ये आणखी एक कॉलम ऍड होतो. तो कुठला? डिस्काउंट कॉलम ऍड होतो. ओके, सो डिस्काउंटचे 2 टाइप्स असतात. कुठले? कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट. ओके, त्यातला ट्रेड डिस्काउंट बुक्स मध्ये रेकॉर्ड नाही करत. आपण डायरेक्ट मायनस करतो ट्रेड डिस्काउंट आणि नेट अमाऊंटने एंट्री रेकॉर्ड करतो. बरोबर. पण कॅश डिस्काउंट रेकॉर्ड करतात का? हो, करतात. सो जर का कॅशबुक मध्ये 3 कॉलम कॅशबुक बनवायचं असेल तर कुठले कुठले कॉलम्स येणार आहेत? कॅश कॉलम, बँक कॉलम आणि डिस्काउंट कॉलम. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं जाईल की कुठलं कॅशबुक बनवायचं आहे. सिंपल कॅशबुक बनवायचंय, 2 कॉलम बनवायचंय का 3 कॉलम बनवायचंय. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त पण एक कॅशबुक आहे. कुठलं आहे माहितीये का? पेटी कॅशबुक. व्हेरी गुड. सो पेटी वर्डचं मिनिंग काय आहे? स्मॉल. करेक्ट. सो पेटी कॅशबुक पण आपण शिकणार आहोत. स्क्रीन मोठा होते. येस, येस. सो कॅशबुक स्टार्ट करूया विथ इलस्ट्रेशन 1 डिरेक्टली. सोपा आहे. कॉलम सगळे लक्षात ठेवा. पहिला क्वेश्चन काय बघा? एंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन अ सिंपल कॅशबुक. सिंपल कॅशबुक म्हणजे एकच कॉलम, कॅशचा कॉलम. सो पहिला आहे 2022 Jan 1 चा. हा काय? ओपनिंग बॅलन्स आहे. कॅश इन आहे ₹1200. ओके, सो हे कुठल्या साईडला येणार आहे? डेबिट का क्रेडिट? डेबिट साईडला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. करेक्ट. सो कॅशबुकचे आधी कॉलम्स बघून घ्या काय काय. डेबिट साईडला फर्स्ट कॉलम आपला आहे डेटचा. मग पर्टिक्युलर्सच्या ऐवजी काय द्यायचंय? रिसिट्स. ठीक आहे, मग LF. कारण हे सबसिडियरी बुक आहे. कुठलीही ट्रान्झॅक्शन जर का कॅशची झाली तर सगळ्यात पहिले आपण ती कॅशबुक मध्ये रेकॉर्ड करणार, म्हणून त्याला सबसिडियरी बुक पण म्हणतात. सो LF आणि मग अमाऊंट. आणि हेच कॉलम आहेत क्रेडिट साईडला. ओके, काय काय? डेट. रिसिट्सच्या जागी इकडे काय येईल? क्रेडिट साईडला पेमेंट्स येतील. करेक्ट. आणि मग LF चा कॉलम आणि मग अमाऊंटचा कॉलम. आणि इकडे DR आणि CR लिहायचं हे माहिती आहे तुम्हाला. ओके, सो कॅशबुकचा फॉर्मॅट कळलाय. डेट, रिसिट्स, LF, अमाऊंट इन रुपीज. आणि मग क्रेडिट साईडला डेट, पेमेंट्स, LF, अमाऊंट इन रुपीज. रुपीजची साईन द्यायची आहे. हा, एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट आहे रुपीची साईन. आता फर्स्ट ट्रान्झॅक्शन आपला ओपनिंग बॅलन्स होता Jan 1. 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट किती होती? 1200. ओके, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा. रिसीव्ह फ्रॉम राम 300. सो काय येते? जर्नल एंट्री काय येते? कॅश अकाउंट डेबिट टू राम अकाउंट. ओके, सो हेच कॅशबुक मध्ये कुठल्या साईडला येईल? रिसीट येतो डेबिट साईडला. सो डेटच्या कॉलम मध्ये Jan 5 टू राम अकाउंट. ओके, अँड अमाऊंट 300. नेक्स्ट सांगा. पेड रेंट.
30. पहिले जर्नल एंट्री सांगा. करेक्ट. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ही एंट्री येईल. म्हणजे कोणत्या साईडला येईल कॅशबुक मध्ये? क्रेडिट, पेमेंट साईडला येईल. सो डेट 7 जानेवारी बाय रेंट अकाउंट आणि अमाऊंट किती येणार? 30. सोल्ड गुड्स फॉर कॅश 300. सो काय एंट्री येईल? करेक्ट. सोल्ड गुड्स फॉर कॅश म्हणजे कॅश सेल्स ना आपले. सो त्याची एंट्री येईल कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. म्हणजे रिसीट साईडला 8 जानेवारी टू सेल्स अकाउंट अमाऊंट इज 300. कळलं हे? आता पेड टू श्याम सांगा 700. कुठल्या साईडला येईल? पेमेंट साईडला. श्याम अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. करेक्ट. सो पेमेंट साईडला बाय श्याम अकाउंट 700. ओके. 10th जानेवारी डेट. नाउ परचेस्ड फर्निचर 200. करेक्ट. फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सगळ्यांनी आन्सर्स द्यायचे हा. तुम्हाला आन्सर येत असेल तर द्या नक्की. बाय फर्निचर अकाउंट येईल. कधी घेतलंय? 27. सो 27 बाय फर्निचर अकाउंट 200. नेक्स्ट हे झालं 31st. पेड सॅलरीज 100. करेक्ट. सॅलरीज अकाउंट डेबिट टू कॅश म्हणजे पेमेंट साईड. सो बाय सॅलरीज अकाउंट 100. ठीक आहे. 31st ला. आणि रेंट ड्यू आहे 31st जानेवारी. नॉट येट पेड फॉर जानेवारी 30. सो हे पे केलेलं नाहीये तर कॅशबुक मध्ये एंट्री नाही येणार आहे. ठीक आहे. सो याची आपल्याला एंट्री येते का कोणाला? हे ड्यू आहे बट पे केलेलं नाहीये. काय एंट्री येईल? जर्नल एंट्री. रेंट पेएबल, रेंट आउटस्टँडिंग. रेंट ड्यू आहे बट पे केलेलं नाहीये म्हणजे काय आहे ते? पेएबल आहे. ओके. ह्या महिन्याचा रेंट आहे तो. सो रेंट काय आहे? एक्सपेन्सेस. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो डेबिट काय येणार? रेंट. एक सांगितलं मी. आणि क्रेडिट काय येणार? रेंट अकाउंट डेबिट टू परचेसेस. काय परचेस केलं? कॅश पे नाही केलं ना. रेंट इज नॉट पेड, नॉट येट पेड. सो टू कॅश पण नाही येणार. करेक्ट. रेंट अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग रेंट अकाउंट. ओके. सो लिहा तिथे एंट्री. तुम्ही नंतर लिहा. आपण जेव्हा सॉल्व करणार आहोत नोटबुक मध्ये. ज्यांच्याकडे टेक्स्टबुक आहे तुम्ही आता लिहू शकता टेक्स्टबुक मध्ये. रेंट अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग रेंट अकाउंट. ओके. तुम्ही नोटबुक मध्ये सॉल्व केल्यानंतर ही एंट्री लिहा. आठवली का ही एंट्री? रेंट अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग रेंट अकाउंट. लायबिलिटी आहे ना ती, पेएबल आहे. सो अमाऊंट किती? 30 आणि 30. आता सगळ्या ट्रान्झॅक्शन झाल्यावर काय करायचं? बॅलन्स काढायचा. ओके. सो कॅशबुक कॅश विल हॅव ऑलवेज विच बॅलन्स? डेबिट बॅलन्स. सो पहिले कुठल्या साईडची टोटल घेणार? डेबिट साईडची टोटल घेणार. तीच टोटल आपण घेणार ऑन क्रेडिट साईड. आणि क्रेडिट साईडचे सगळे जे टोटल आहे ते मायनस करून आपल्याला बाय बॅलन्स कॅरी डाऊन मिळेल. ठीक आहे. सो नोटबुक ओपन करा. सॉल्व करू हा आपण नोटबुक मध्ये. डेट टाका आजची. काय डेट आज? 30th March 26. इन द बुक्स ऑफ दिलंय का नाव बिझनेसमॅनचं? मग तसंच सोडून द्या. इन द बुक्स ऑफ डॅश सिंपल कॅशबुक. इलस्ट्रेशन 1 लिहा आणि त्याचा पेज नंबर पण टाका. न्यू स्टुडंट्स तुम्हाला नोटबुकला पेज नंबरिंग करायचंय. ओके. आणि नोटबुकचा पेज नंबर तुमचं जे टेक्स्टबुक येईल त्याच्यावर लिहायचंय आणि टेक्स्टबुकचा पेज नंबर नोटबुक मध्ये लिहायचंय. ठीक आहे. म्हणजे क्रॉस रेफरन्सिंग द्यायचंय. JFLF जसं आपण करतो ओके अकाउंट्स मध्ये तसंच आपल्याला नोटबुकचं करायचंय. सो आता तर पहिले आपण टेक्स्टबुक मधले क्वेश्चन सॉल्व करतोय
आणि सायमल्टेनियसली आपण ऍडिशनल क्वेश्चन बँक मधले पण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. सो तिथे तुम्हाला पेज नंबरिंग द्यावं लागणार आहे नोटबुकचं. सो नोटबुकला पेज नंबरिंग करा. आज पेज 1च असेल तुमचं. इलस्ट्रेशन 1 पेज नंबर 2.106. डेट, रिसिट्स, एलए आणि रुपीज फक्त साईन दिली तरी चालणार आहे. आणि वरती डीआर आणि सीआर लिहा. डेट, पेमेंट्स, एलए अँड रुपीज. ओके. आणि फक्त कुठल्या लाईन्स ड्रॉ करायच्या? वर्टिकल लाईन्स, उभ्या लाईन्स फक्त ड्रॉ करायच्या. आडव्या लाईन्स, हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉ करू नका. सीए फाउंडेशन आपला पेपर कंप्लीट व्हायला पाहिजे. लेंदी पेपर असतो त्यामुळे ह्याच्यात वेळ नाही घालवायचा जास्त. फक्त जेवढं फॉर्मॅटला रिक्वायर्ड आहे तेवढ्याच लाईन्स ड्रॉ करायच्या. Ready with format? DR and CR लिहिलंय का चेक करा. ये सगळे एकत्र सॉल्व करूया. एक साथ सॉल्व करेंगे. बुक नहीं है ना अभी. सो 2022 Jan 1 डेट लिखो. 2 बैलेंस ब्रॉट डाउन 1200. एक बार ही ऊपर ईयर लिख देते हैं. ओके. उसके बाद आपको सिर्फ मंथ एंड डेट लिखना है. 2022 फिर Jan 1 2 बैलेंस ब्रॉट डाउन 1200. नेक्स्ट रिसीव फ्रॉम राम 300. सो 2 राम अकाउंट ना. Jan 5 2 राम अकाउंट 300 लिखो. Jan 5 2 राम अकाउंट 300. नेक्स्ट पेड रेंट 30. कौन से साइड को? पेमेंट साइड को. Jan 7 बाय रेंट अकाउंट 30. बाय रेंट अकाउंट 30. नेक्स्ट सोल्ड गुड्स फॉर कैश 300. कैश सेल्स ना. सो डेबिट साइड. 8 Jan 8 लिखो. Jan 8 2 सेल्स. Jan 8 2 सेल्स अकाउंट 300. हाँ येस थँक यू. मॅम डिस्ट्रीब्यूट कराल. या दोघींना नका देऊ फक्त. हां या दोघी पहिला त्यांचे आलेत बुक्स. पास केला तरी चालेल. घेतील ते. इकडे 3 मागे. ओके. आपको आना है पेज नंबर 2.106 पे आ जाओ. 2.106 पेज आ गए क्या? बाय रेंट अकाउंट हो गया. 2 सेल्स हो गया.
300 paid to Sham. Jan 10 payment side को by Sham account 700. Jan 10 by Sham account 700. Next परचेस फर्नीचर. सो कौन सा साइड को आएगा? पेमेंट साइड. बाय फर्नीचर अकाउंट 200. Jan 27 ना. बाय फर्नीचर अकाउंट 200 का फर्नीचर है. देन Jan 31 पेड सैलरीज वाला आएगा ना कैश बुक में. रेंट टू कैश. सो पेमेंट साइड को लिख दो बाय सैलरीज. Jan 31 बाय सैलरीज अकाउंट 100. ओके. सो डेबिट साइड की टोटल करो 1800. ओरली भी आ रही है ना टोटल 1800. एंड देन माइनस करना है. हाँ. बाय बैलेंस कैरी डाउन Jan 31 1030 माइनस करना है 770. बाय बैलेंस कैरी डाउन. एंड यहाँ पर टू बैलेंस ब्रॉट डाउन लिखना है तो लिखो, नहीं तो यहाँ पर कंप्लीट किया तो भी चलेगा, ये नहीं लिखा तो भी चलेगा. एंड लास्ट की नोट लिखो. नोट हो गया. ये कंप्लीट झालंय सगळ्यांचं कंप्लीट. 770 क्लोजिंग बैलेंस इज 770. अभी नोट लिख दो. On Jan 31, 2022, rent due but not yet paid. Rent due but not yet paid. So it will not appear in. So it will not appear in cash book. Very good. On Jan 31, 2022, rent due but not yet paid. So it will not appear in cash book. And journal entry लिखो नीचे उसकी. Rent account debit to outstanding rent account. Rent account debit to outstanding rent account. अमाउंट किती होती? 30. झालंय कंप्लीट. इलस्ट्रेशन 1 कळलंय सिंपल कॅशबुकचं. नावाप्रमाणे सिंपल होतं. नेक्स्ट इलस्ट्रेशनला जायचंय का? रेडी सगळे? चला. नाउ इट इज डबल कॉलम कॅशबुक. ओके. सो डबल कॉलम मध्ये डिस्काउंटचा कॉलम ऍड होतोय आणि हा डिस्काउंट कुठला आहे? कॅश डिस्काउंट आहे. करेक्ट. इलस्ट्रेशन 2 ला या. लास्ट लाइन रीड करा. मेक आउट द 2 कॉलम कैश बुक कैश एंड डिस्काउंट कॉलम फॉर द मंथ ऑफ एप्रिल 22. गणेश कमेंट्स बिझनेस. सो कमेंट्स म्हणजे 2 कमेंट्सचा अर्थ लिहा. 2 कमेंट्स म्हणजे टू स्टार्ट. करेक्ट. 2 कमेंट्स म्हणजे टू स्टार्ट. सो गणेश ने बिजनेस स्टार्ट केला. सो यहाँ पर ओपनिंग बैलेंस रहेगा या नहीं रहेगा? ओपनिंग बैलेंस असेल का? नाही. प्रियता नाही म्हणते, या दोघी हो म्हणतात. ओपनिंग बैलेंस असेल का सांगा. फर्स्ट इयर आहे तुमचं बिझनेसचं, तो ओपनिंग बैलेंस असेल का? नसणार. सो 2 बैलेंस ब्रॉट डाउन नसेल ना, कारण लास्ट इयरचं क्लोजिंग आहे
करंट इयरचं ओपनिंग असतं. आपलं लास्ट इयरच नाही, आपलं इयरच फर्स्ट आहे. ओके, सो ओपनिंग बॅलन्स या क्वेश्चन मध्ये नसणार आहे. गणेश कमेन्स बिझनेस, गणेश स्टार्टेड बिझनेस ऑन 1 एप्रिल 22 विथ 2000 as कॅपिटल. सो ह्याची जर्नल एंट्री काय आहे? कॅपिटल 2000 नी स्टार्ट केला बिझनेस. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. ओके, सो रिसिट साईडला यार टू कॅपिटल अकाउंट 2000. आधी ओरली डिस्कस करू मग सॉल्व करू क्वेश्चन. He had the following cash transactions in the month of April 22. आता एप्रिल 1 ला त्यांनी काय केलं? परचेस्ड फर्निचर अँड पेड कॅश 250. सो काय जर्नल एंट्री येईल? फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणजे पेमेंट साईडला येईल. बाय फर्निचर अकाउंट अमाउंट 250. करेक्ट. नेक्स्ट बघा 2 एप्रिल परचेस गुड्स 500. सोपं आहे. परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सो पेमेंट साईडला बाय परचेसेस अकाउंट 500. नेक्स्ट सोपं आहे परत 4 एप्रिल. करेक्ट. सोल्ड गुड्स फॉर कॅश 950. कॅश टू सेल्स 950. सो कुठल्या साईडला येणार आहे? रिसिट साईडला टू सेल्स अकाउंट अमाउंट विल बी 950. पेड कॅश टू राममोहन. हा, आणि पुढचं पण वाचा. ही अलाउड डिस्काउंट 10. ओके, सो इथे डेट तुमची 6 आली आहे का 5 आहे? ओके, सो ती 5 करा. सेम डे ला डिस्काउंट मिळेल ना. आज कॅश दिली उद्या डिस्काउंट मिळाला असं कसं होईल? सो राममोहन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट टू डिस्काउंट रिसिव्ड ही जर्नल एंट्री येते. ओके, राममोहन अकाउंट डेबिट इथे लिहून दाखवते. राममोहन इज द रिसिव्हर ना. सो राममोहन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅश इज रियल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश इज गोइंग आउट अँड डिस्काउंट रिसिव्ड राममोहन कडून. सो डिस्काउंट इज नॉमिनल अकाउंट. गेन डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन. सो हे क्रेडिट झालं. सो कॅश किती पे केली राममोहनला? 560. सो टू कॅशच्या समोर 568. डिस्काउंट किती रिसीव्ह झालाय सांगा? 10. करेक्ट. सो राममोहनच्या समोर येईल टोटल दॅट इज 570. ओके, एंट्री लिहायची असेल तर लिहू शकता. तिथे स्पेस आहे तिथे एंट्री लिहून ठेवा. राममोहन अकाउंट डेबिट 570 टू कॅश अकाउंट 560 टू डिस्काउंट रिसिव्ड. या एंट्री मध्ये डाऊट आहे का कोणाला? कळलंय? राममोहन कुठलं अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट. तो रिसिव्हर आहे कॅशचा. आपण कॅश पे करतोय. डेबिट द रिसिव्हर म्हणून राममोहन अकाउंट काय केलं? डेबिट केलं. टू कॅश अकाउंट. कॅश कोणतं अकाउंट आहे? रिअल अकाउंट. कॅश पे करतोय आपण. सो डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश इज गोइंग आउट ना. सो आपण कॅश अकाउंट काय केलं? क्रेडिट केलं. आणि डिस्काउंट रिसिव्ड हा गेन आहे आपला. ओके, राममोहनने आपला 10 रुपये डिस्काउंट दिलेला आहे. सो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन. सो डिस्काउंट रिसिव्ह गेन आहे म्हणून तो पण काय झालाय? क्रेडिट झालाय. ओके, सो आता डिस्काउंट फर्स्ट टाइम आलाय. सो आता कॅशबुक मध्ये कसं रेकॉर्ड करायचंय? हे कुठल्या साईडला येणार आहे? पेमेंट म्हणजे पेमेंट साईड, क्रेडिट साईड. आणि तिथे काय लिहिणार? बाय राममोहन अकाउंट. ही एंट्री बघायची आहे तुम्हाला. 5th डेट बाय राममोहन अकाउंट. डिस्काउंट कॉलम आहे हा. इथे येणार आहे 10 रुपये. आणि कॅश किती पे केली आहे? 560. ते कॅश मध्ये येणार आहे. ओके, कळलंय? ओके, आता नेक्स्ट बघा कसं आहे. 6th एप्रिल रिसिव्ड कॅश फ्रॉम कृष्णा अँड कंपनी. अलाउड डिस्काउंट 20. आता आपण डिस्काउंट अलाउ केलाय. रिसिव्ड कॅश, कॅश इज कमिंग इन. सो कॅश अकाउंट काय होईल? डेबिट होईल. डिस्काउंट अलाउड केलाय म्हणजे आपला लॉस आहे. सो ते पण काय होईल? डेबिट. कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट. आणि गिव्हर कोण आहे? कृष्णा. टू कृष्णा अकाउंट. ओके, सो कॅश अकाउंट डेबिट किती होईल? 600. डिस्काउंट अलाउड किती डेबिट होईल? 20. टू कृष्णा अकाउंट
620. एंट्री लिहा आधी वरती. कॅश डेबिट व्हॉट कम्स इन. कॅश अकाउंट डेबिट 600. डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट 20. टू कृष्णा अकाउंट 620. ओके. आणि कॅशबुक मध्ये कसं येईल. ऑन रिसीट साइड टू कृष्णा अकाउंट. डिस्काउंट कॉलम मध्ये 20 आणि अमाऊंट कॉलम मध्ये 600. ओके. कळलंय डिस्काउंटचं काय करायचं. फक्त डिस्काउंट कॉलम मध्ये ती अमाऊंट टाकायची डिस्काउंटची. आता इकडे या. एप्रिल 17 हे सांगा. पेड फॉर पेटी एक्सपेन्सेस 15. सोपं. पेटी वर्डचा अर्थ लिहा तिथे. पेटी म्हणजे स्मॉल. सो स्मॉल एक्सपेन्सेस काहीतरी केलेत त्यांनी. सो काय येणार. पेमेंट साइडला बाय पेटी एक्सपेन्सेस अँड डिरेक्टली अमाऊंट कॉलम मध्ये 15 येतील. नेक्स्ट कॅश परचेसेस 150. पेमेंट साइडला बाय परचेसेस अकाउंट 150. पेड फॉर लेबर. लेबर म्हणजे इथे वेजेस येतील. करेक्ट. सो पेमेंट साइडला बाय वेजेस अकाउंट आणि डायरेक्ट अमाऊंट कॉलम मध्ये 1000. जिथं टॅग हे नाहीये डिस्काउंट तिथं काही नाही करायचंय. डायरेक्ट अमाऊंट कॉलम मध्ये लिहायचंय. आणि लास्ट 13 एप्रिल परत पेड अली अँड सन्स 400. दे अलाउड डिस्काउंट 8. त्यांनी डिस्काउंट अलाउड केलाय. दे अलाउड डिस्काउंट. त्यांनी डिस्काउंट अलाउड केलाय म्हणजे आपल्याला डिस्काउंट रिसीव्ह झालाय. सो अगेन गेन आहे. सो रिसिव्हर कोण आहे. डेबिट द रिसिव्हर. अली अँड सन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. ओके. सो एंट्री लिहा ही. अली अँड सन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. एक्झाम मध्ये एंट्री लिहायची नाहीये. एक्झाम मध्ये फक्त काय करायचंय. कॅशबुक हे आपण प्रॅक्टिस साठी एंट्री लिहितोय. सो कॅश किती पे केलीये 400. जय लिही. डिस्काउंट रिसिव्ड 8 आणि अली अँड सन्सला डेबिट किती 408. जिथे कुठे जागा मिळते तिथे लिहा. आपण प्रॅक्टिस साठी जर्नल एंट्री लिहितोय. बुक मध्ये लिहा. ओके. कारण याच्यानंतरचा चॅप्टर आहे रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. त्यासाठी मला जर्नल एंट्रीची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे तुमच्याकडून. चला आता हे बनवायचा का. फॉर्मॅट बनवूया. या इलस्ट्रेशन 2 पेज नंबर 2.108 इन द बुक्स ऑफ काय आहे आता गणेश. करेक्ट. इलस्ट्रेशन 2 पेज नंबर 2.108 in the books of Ganesh. हेडिंग काय आहे आता 2 कॉलम कॅशबुक. 2 कॉलम कॅशबुक. एका पेजवर होणार आहे का तुमचं. एलएफचा कॉलम नाही केला तरी चालेल. मार्क्स डिडक्ट नाही होणार आहे. खुश खबर. ओके. एलएफचा कॉलम नाही केला तरी चालणार आहे. म्हणजे काय कॉलम्स येतील तुमचे. डेट पर्टिक्युलर्स डिस्काउंट रुपीज. डेट रिसिट्स डिस्काउंट रुपीज. डेट पेमेंट्स डिस्काउंट रुपीज. डेट रिसिट्स डिस्काउंट अँड रुपीज. डिस्काउंट DIS लिहिलं तरी चालणार आहे. डेट पेमेंट्स डिस्काउंट रुपीज किंवा मग 2 ह्याच्यावर लिहा असं डॅश करू. म्हणजे कॉलम छोटा होतो ना म्हणून. आणि अमाऊंट वर्ड पण लिहिला नाही तरी चालतो. त्यांनी पण कॉलम छोटा होतो. नुसती रुपीजची साईन द्यायची असते ना.
फॉर्मॅट सगळ्यांचा? चला स्टार्ट करा. पहिलं टू बॅलन्स ब्रॉडडाऊन येणार नाहीये. पहिलं काय येणार आहे? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. सो इयर एकदाच वर मेन्शन करा 2022 एप्रिल 1 टू कॅपिटल अकाउंट अमाउंट कॉलम 2000. नेक्स्ट ऑन पेमेंट साइड बाय फर्निचर. हे झालंय का वेदांत ना? रिसीट साइडला 2022 एप्रिल 1 टू कॅपिटल अकाउंट 2000. ओके. आता पेमेंट साइड परचेस फर्निचर अँड पेड कॅश 250. सो एकदाच इयर वर मेन्शन करा 2022 एप्रिल 1 बाय फर्निचर अकाउंट अमाउंट कॉलम 250. नेक्स्ट परचेस्ड गुड्स 500 एप्रिल 2 बाय परचेसेस अकाउंट 500 एप्रिल 2 बाय परचेसेस अकाउंट. फक्त 2 लिहिलं तरी चालतं डेट मध्ये. बाय परचेसेस अकाउंट 500. नेक्स्ट कॅश सेल्स आहेत ना. सोल्ड गुड्स फॉर कॅश 950. ऑन रिसीट साइड राइट टू सेल्स 4 टू सेल्स अकाउंट अमाउंट कॉलम 950. नेक्स्ट पेड कैश टू राममोहन 560. He allowed discount 10. So discount received है ना on credit side, right? By Rammohan 5th April. By Rammohan account. Discount column 10 and amount column 560. Next. Received cash from Krishna and company and allowed discount 20. So to Krishna and company receipt side ना 6th April date लिहा to Krishna and company. डिस्काउंट कॉलम 20 होता चेक करा आणि अमाउंट कॉलम मध्ये 600. आता एप्रिल 7 पेड फॉर पेटी एक्सपेन्सेस कुठे येणार आहे? ऑन पेमेंट साइड बाय पेटी एक्सपेन्सेस 7 डेट बाय पेटी एक्सपेन्सेस. अमाउंट इज 15. Then cash purchases 150. So again on payment side by purchases 8 April date 8 लिहा by purchases account amount will be 150. Then paid for labor म्हणजे wages 1000 13 on credit side by wages account 1000. नेक्स्ट सेम हा ही डेट सेम है. बाय पेड अली एंड सन्स दे अलाउड डिस्काउंट. सो बाय अली एंड सन्स सेम डेट 13 बाय अली एंड सन्स. डिस्काउंट 8 आहे आणि अमाउंट कॉलम मध्ये 400. ओके. सो फर्स्ट वी विल टेक टोटल ऑफ अमाउंट कॉलम. अमाउंट कॉलम ची टोटल सांगा. हाँ 3550 आली. तीच टोटल लिहा ऑन क्रेडिट साइड. कॅल्क्युलेटर मोबाईलचा वापरा ज्यांनी नाही आणलेत आज. -250 -500 -560 -15 -150 -1000 -400.
675. This is closing balance. By balance carried down. ओके, आता डिस्काउंट कॉलमचं काय करायचंय, फक्त टोटल घ्यायची आहे डिस्काउंट कॉलमची. ठीक आहे, सो डिस्काउंट कॉलमची फक्त टोटल घ्या. डेबिट साइड कॉलम इज डिस्काउंट अलाउड आणि क्रेडिट साइड कॉलम इज डिस्काउंट रिसीव्ड. सो 18 टोटल घ्या, फक्त त्याचा बॅलन्स नाही काढायचा आपल्याला. डेबिट साइड इज डिस्काउंट अलाउड अँड क्रेडिट साइड इज डिस्काउंट रिसीव्ड. हे लक्षात ठेवा, पुढे रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स मध्ये लागणार आहे हे सगळं. डिस्काउंट अलाउड 20 अँड डिस्काउंट रिसीव्ड 18. काय करायचंय कळलंय, अमाऊंट कॉलमचा आता बॅलन्स काढायचा आणि डिस्काउंट कॉलमचा टोटल अमाऊंट लिहायचा, बॅलन्स नाही काढायचा आहे डिस्काउंट कॉलमचा. सो 2 कॉलम कॅश बुक कळलंय काय करायचंय. आता पुढे सांगते काय आहे, डिस्काउंट चे जे कॉलम आहेत त्याच्या टोटल पुढे लेजर मध्ये जातात. सो डिस्काउंट अलाउड हे अकाउंट आणि डिस्काउंट रिसीव्ड अकाउंट. सो दाखवते इथे तुम्हाला. ओके, डिस्काउंट अलाउड कोणाला केला होता आपण, कृष्णा अँड कंपनीला. किती केलेला, 20. सो इथे येणार ती एंट्री टू कृष्णा अँड कंपनी 20. असं लेजर पोस्टिंग होणार ह्याच. ठीक आहे, आणि मग काय ह्याची टोटल आपण काढणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. ठीक आहे, हे करू शकतो किंवा डायरेक्ट टोटलनी पण करू शकतो पोस्टिंग. टोटलनी कसं करायचं ते मी डिस्काउंट रिसीव्ड अकाउंट मध्ये दाखवते. डिस्काउंट रिसीव्ड अकाउंट त्याच्या क्रेडिट साइडला येणार, बरोबर. सो पहिला ऑप्शन आहे तुमच्याकडे, हे दोन्ही सेपरेटली लिहा की बाय राममोहन अकाउंट 10 आणि बाय अली अँड सन्स 8 असंही लिहू शकतो आपण. बाय राममोहन एट आणि मग टोटल 18 टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हे कळलंय. नाहीतर दुसरं आहे जे आपण सबसिडियरी बुक्स मध्ये पाहिलेलं, परचेसेस बुकचं डायरेक्ट काय लिहायचो आपण, टू टोटल ॲज पर परचेस बुक. परचेसेस अकाउंटला टाकायचो डिरेक्टली आणि मग सप्लायर्सच्या अकाउंट मध्ये सेपरेट एंट्रीज होते. ओके, सो तसं इथे हे आयदर करू शकता किंवा मग डायरेक्ट बाय टोटल ॲज पर कॅश बुक लिहायचं. बाय टोटल ॲज पर कॅश बुक 18. ओके, टोटल पण चालते किंवा मग इंडिव्हिज्युअली लेजर पोस्टिंग करायचे. ठीक आहे, आता तुम्ही पाहिलं तर आपण फक्त डिस्काउंट अलाउड आणि डिस्काउंट रिसीव्डचं अकाउंट केलंय. कॅश अकाउंट सेपरेटली करायची गरज नाहीये कारण कॅशचा बॅलन्स ऑलरेडी आलेला आहे ना. ओके, कुठं मिळालाय, कॅशबुकच्या अमाऊंट कॉलम मधनं तुम्हाला बॅलन्स मिळालेला आहे कॅशचा. ओके, सो दॅट्स वाय कॅश बुक इज सबसिडियरी बुक ॲज वेल ॲज प्रिन्सिपल बुक. कारण फर्स्ट टाइम कॅशच्या एंट्रीज असतील तर त्या कुठे रेकॉर्ड होत आहे, कॅशबुक मध्ये रेकॉर्ड होत आहे. आणि कॅशचा बॅलन्स पण कुठनं मिळतोय, कॅशबुक मधूनच मिळतोय. तर परत सेपरेटली कॅश अकाउंट बनवायची गरज नाही पडत जर का तुम्ही कॅशबुक मेंटेन करत असाल तर. म्हणून कॅशबुक काय आहे, प्रिन्सिपल बुक पण आहे आणि सबसिडियरी बुक पण आहे. ओके, आता नेक्स्ट आहे 3 कॉलम कॅशबुक.
एक 10-15 मिनिटं लागतील अजून. चालणार आहे का तुम्हाला? लंच ब्रेक कमी होईल ना तुमचा? हाफ एन आवरच लंच ब्रेक मिळेल. चालणार आहे? सरांना 1:30 स्टार्ट करायला सांगायचं का आता मी स्टॉप करू? कोणाच्यात आहेत पेशन्स? हातवर करा अजून 10-15 मिनिटं. नाही? ओके, मग थांबूया इथे, कारण 3 कॉलमला जास्त महत्वाचं आहे. 3 कॉलम. ठीक आहे. सो उद्यापासून आपण 3 कॉलम कॅशबुक स्टार्ट करूया. येस. ओके, बाय बाय.